KTJN बॉईज वर्सोवा मुंबई अंधेरी परिसरातील हा संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये पालघर शहराच्या कुशीमध्ये असलेलं सातपाटी गाव आणि सातपाटीचा संघ 125 पेक्षाही जास्त किलोमीटरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय। वर्सोवा संघाच्या कॅप्टननं सातपाटी संघाच्या कॅप्टननं टॉस जिंकलं, त्यानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं वर्सोवा संघाच्या फलंदाजांना। आघाडीची जोडी मैदानामध्ये आतिश का पाटील आणि समाधान अहेरकर ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। तर पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सातपाटीचा 12th मॅन पाठवा कॉम्बॉक्स मध्ये। वीरेंद्र बाबरे वीरू यांना टोपण नावानं बऱ्याचशा मोठमोठ्या संघांमध्ये खेळणारा हा खेळाडू पहिलंच षटक घेऊन येतोय। पहिलाच बॉल, या वेळेला फुल टॉस बॉल पायावरती होता, ऑन साइडला बॉलला टर्न केलंय वीरू बाबरेनं आणि सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली। आतिश आणि समाधान ही जोडी मैदानामध्ये आली आहे। वीरू बाबरे, आतिश आहे समोरच्या दिशेनं बॉलला उडवतोय आणि बॉल जातोय। पहिला टप्पा पडल्यानंतर लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आतिश का पाटीलच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार। वर्सोवा वेसावा कोळीवाडा हे सगळ्यांना माहिती आहे। वेसावा कोळीवाड्याचा सी फूड फेस्टिवल जो जानेवारी महिन्यामध्ये असतो, ज्याचं वेध हे संपूर्ण भारताला असतं आणि त्याच परिसरातून आलेला हा वर्सोवा संघ जो आज KTJN बॉईज या नावानं मैदानामध्ये खेळतोय आणि चांगली सुरुवात करून देत असताना आतिश का पाटील हा बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय वीरू बाबरेच्या विरोधामध्ये। या वेळेला बॉलला ओढलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून स्लॉग स्वीप करत असताना आतिश का पाटील ठोकतोय हा दुसरा मोठा फटका आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 11 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात। पहिल्या बॉलवरती सिंगल आली, तदनंतर चौकार आला आणि तदनंतर हा लांब लचक षटकार पाहायला मिळाला। डबल 040 स्विफ्ट डिझायर गाडी क्रोमा शोरूमच्या समोर कोणी पार्क केली आहे, त्या गाडी मालकाला विनंती आहे की तिथून आपण लवकर ती गाडी हटवायची आहे। क्रोमा शोरूमच्या समोर ज्या कार पार्क करण्यात आलेत त्या सगळ्या वाहन चालकांना मालकांना विनंती आहे की त्वरित त्या ठिकाणून आपण गाड्या खाली करा। वीरेंद्रच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळते। खरं तर मगाशी उल्लेख केला पालघर जिल्ह्यातील पारघर तालुका जो आहे त्या तालुक्यामध्ये सिटीच्या कुशीमध्ये असलेले हे सातपाटी गाव 125 पेक्षाही जास्त किलोमीटरचा प्रवास करून आलेला हा संघ सकाळी 8 वाजता खेळण्यासाठी निघाला। 4 तासाचा हा प्रवास आहे। 12:30 वाजता हा संघ या ठिकाणी पोहोचला आणि चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळेल। मगाशी उल्लेख केला होता सातपाटीच्या कॅप्टननं की बाहिंदरच्या एका स्पर्धेमध्ये वर्सोवा विरुद्ध एक सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये सातपाटी संघ जिंकला होता, परंतु ही वेळ आता वेगळी आहे, ही स्पर्धा आता वेगळी आपल्याला पाहायला मिळते। समाधान दुसऱ्या बाजूला टीमचा कॅप्टन आहे। स्ट्राइक वरती आतिश का पाटील आहे, चांगला बॅटर आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। वर्सोवा संघ 50-55 पेक्षा जास्त किलोमीटरचं अंतर गाठून हा संघ देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिलाय। या वेळेला आतिशचा आणखीन एक तडाखा, त्याच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय आणि त्यानं वेंसरकर अकॅडमिकच्या प्लॉट मध्ये बॉलला पाठवलंय। लगातारचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय। 17 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत। व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, काय कमालीची बॅटिंग होतीये। सुरुवातीपासून
प्रमुख गोलंदाजावरती आघात केले जातात, प्रहार चढवले जातात, हल्ले चढवले जात आहेत आणि जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे, सगळ्यांची मनं जिंकली जात आहेत. आतिश पाटील या बॅटरकडून 3 बॉलमध्ये 16 धावांचा स्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये आतिश दाखवत असताना वीरू बाबरेच्या विरोधामध्ये चांगला बॉल वीरूचा. वीरू देखील एक मोठा खेळाडू आहे. ताई पॅकर्स पालघर मोठमोठ्या संघांमध्ये खेळण्याचा या खेळाडूला देखील चांगला अनुभव आहे. चांगल्या व्यावसायिक खेळाडूंच्या अगेन्स्ट त्यानं चांगली बॉलिंग केली आहे. परंतु आपल्या गावच्या संघासाठी खेळत असताना आज मात्र किंजल ट्रॉफीच्या पहिल्याच मॅच मध्ये थोडासा महागडा ठरलाय. दुसऱ्या बाजूला कॅप्टन समाधान आहेरकर याला आपण खेळपट्टीवरती पाहतोय. चांगला बॉल वीरूचा. अशाच पद्धतीचे बॉल टाकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग टीमच्या कॅप्टन एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय, कारण वेळेमध्ये आपल्याला मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आणखी 2 मॅचेस आज आपल्याला या सामन्यानंतर खेळवायच्या आहेत. आज सगळ्यांची मनं जिंकली. जय मल्हार धारावे संघानं 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. सुपर 12 साठी ते क्वालिफाय झालेत, परंतु आज एकच संघ आपल्याला वरती काढायचा आहे. सुमितच्या हातामध्ये कॅप्टन सुमित स्वतः ओव्हर घेऊन आलाय. एक चांगला ऑलराऊंडर बॉलर आहे सुमित म्हात्रे. चांगला बॉलर आहे, चांगला बॅटर आहे आणि चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. आणि समोर त्याचे आव्हान असेल ते आतिश पाटीलचं. वर्सोव्याचा हा वंडर बॉय नेहमीच सातत्यानं मुंबई गाजवत असतो, अंधेरी परिसर गाजवत असतो. ठाणे, पालघर, नवी मुंबई परिसरामध्ये चांगली बॅटिंग पाहतो, परंतु पहिल्यांदाच हा वर्सोवा संघ आपल्या विभागामध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. पहिलाच बॉल पायावरती होता. सुमित म्हात्रेचा हा ओळखू शकला नाहीये यावेळेला बॅटर आतिश पाटील आणि अल्बिट डब्ल्यू स्वरूपामध्ये त्याला बाद व्हावं लागतंय. मोठा धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या केटी जैन बॉईज वर्सोवा संघाला. 18 संघाची धावसंख्या असताना पहिला धक्का बसतोय आणि परत यावं लागणार त्या बॅटर आतिशला. आतिश या ठिकाणी थोडासा नाराज आहे. न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय सुमितचा हा बॉल ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि आतल्या पायावरती बॉल लागला. बॉल अगदी यष्टांचा वेध घेणारा सुमित म्हात्रेचा एक चांगला चेंडू पायावरती जाऊन आदळला. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आज्ञेश. एक चांगला बॅटर आहे आज्ञेश. पहिल्या विकेटच्या पतनानंतर त्याला मैदानामध्ये दाखल झालाय. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मुंबई विरोधामध्ये पालघर असा सामना खरं तर मैदानामध्ये सुरू आहे. कॅप्टननं चांगली सुरुवात करून दिली आहे. विकेट घेणं फार गरजेचं होतं. एका आक्रमक बॅटरला थांबवणं गरजेचं होतं आणि सातपाटीच्या सुमित म्हात्रे कॅप्टननं ते काम चोखपणे पार पाडलंय. समोर खेळला या वेळेला लॉंग ऑनला फिल्डर आहे, कोणतेही मिस्टेक करणार नाही. सरळ सोपा झेल वीरू बाबरेकडून टिपला जातोय आणि लगातारचा दुसरा धक्का बसतोय तो वर्सोवा संघाला. 2 बॅटर 2 बॉलवरती बाद झालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती आतिश पाटील बाद झाला, तदनंतर आज्ञेश आल्या पावली माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर टाकलेला बॉल सरळ खेळला, टायमिंग नव्हतं प्रॉपर, जास्त बॉलला एलिव्हेशन मिळालं नाही आणि सरळ वीरू बाबरेच्या हातामध्ये लॉंग ऑनला गेला आणि मोठी विकेट गेली ती आज्ञेशची. आज्ञेश निराश असा परत येताना स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित म्हात्रे विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. अर्चित न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. अर्चित चांदी हा न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. इन ॲट नंबर 4 अर्चितला आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय. चांगलं खेळावं लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडेसे मोठे स्ट्रोक कमी पाहायला मिळतात. गोलंदाजांना थोडंसं ॲडव्हान्टेज संध्याकाळी नेहमीच मिळत असतो या मैदानावरती. सुमित म्हात्रे विकेट हॅट्रिक घेणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये
आणि या स्पर्धेतला एक वेगळा विक्रम सुमित नोंदवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि त्याच्या समोर आता न्यू आलेला अर्चित चांदी आपल्याला पाहायला मिळतोय. 18ला 2 असं स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू असताना ड्राईव्ह केलंय स्मार्टली. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं डीपला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी साइड आर्म थ्रो देत असताना फिल्डर चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन आणि 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 18 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 बॅटर बाद झाले. 2 धावा आतापर्यंत आल्यात. आणि आता मात्र अर्चित स्वतःचं खातं उघडत असताना पाहायला मिळतोय. 3 फिल्डर बाउंड्री लाईनला अगदी चिटकून आहेत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कव्हर्स आहे, लॉंग ऑन आहे आणि मिड विकेटला एक फिल्डर पाहायला मिळतोय. एज लागली आहे. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळते सातपाटी संघाची आणि एकच धाव या बॉलवरती येते. सुमितचं कौतुक केलं पाहिजे. आपण म्हणतो ना कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी संघ अडचणीमध्ये होता, दोन्ही सेट बॅटर समोर होते. अशा परिस्थितीमध्ये तो पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीला आला आणि चांगली सुरुवात त्यानं केली आहे. दोन महत्वाचे बॅटर त्यानं बाद केलेत. मोठे फटके मारण्याची संधी दिली नाहीये आणि आता 2 कॅप्टन मधलं, 2 सेनापतींच्या मधलं युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. समाधान शांतपणे खेळतोय, कोणतीही घाई करत नाहीये, कोणती रिस्क घेत नाहीये. त्याला माहिती आहे विकेटवरती थांबणं फार गरजेचं आहे, विकेट टिकवणं फार गरजेचं आहे. 2 बॅटर लगातार 2 बॉलवरती गमावल्यानंतर एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप बिल्ड करत असताना पाहायला मिळतोय तो बॅटर अर्चित आणि बॅटर समाधान. 22 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा बॉल आहे गोलंदाज सुमित मात्रेचा. वेगवान गोलंदाजी होतीये. गलीतला क्षेत्ररक्षक आता चुकी करतोय. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक बॉलला चेस करण्यासाठी गेला होता, परंतु प्रयत्न मात्र त्याचे अपुरे पडले आणि शेवटच्या चेंडूवरती आला हा चौकार. या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे ती 26. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो वेगात टाकलेला बॉल, क्षेत्ररक्षक वेट करत राहिला, बॉलला वेल जज करू शकला नाहीये, वेट घेता आलं नाहीये त्याला आणि 4 धावा मिळाल्या त्या बॅटिंग करणाऱ्या अर्चित आणि वर्सोवा संघाला. टीम मीटिंग नकोय. सुमित आपल्याला विनंती आहे की 2 मॅचेस अजून कव्हर करायचे, प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 26 धावा स्कोरबोर्ड वरती. समाधान टीमचा कॅप्टन याला स्क्रीन वरती आपण पाहतोय, त्याचबरोबरीनं अर्चितला आपण पाहतोय. अर्चित चांदी आणि समाधान अहेरकर ही जोडी मैदानामध्ये आहे. विरू बाबरे आता गोलंदाजीला आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जरी महागडा ठरला असला विरू, तरी त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. संघाचा प्रमुख बॉलर आहे, स्ट्रायकर बॉलर आहे आणि बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा खेळण्याचा याच्यात पाठीमागे देखील अनुभव आहे. ताई पॅकर्स पालघर सारख्या एका व्यावसायिक खेळाडूमधून नेहमीच याला खेळताना आपण पाहिलेला आहे. तोच विरू आता गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना 38 सर्कलचे निर्बंध हटवलेले आहेत. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे. वेगवान स्ट्रोक, बॅटीचा स्विंग आणि बॉल कनेक्ट झाल्यानंतर खूप चांगला आवाज देखील ऐकायला मिळाला. परंतु गोलंदाजी फार वेगवान आहे, प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहे. त्याच्यामुळे मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. समाधान ग्राउंड स्ट्रोकला, गॅप शॉटला फार महत्व देतोय. विकेटवरती थांबणं तो पसंत करतोय. सिंगल डबलनं धावफलक हलत्या ठेवण्याचं काम करतोय. हे चांगलं लक्षण आपल्याला समाधानकडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 27 पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं, गती परिवर्तन पाहायला मिळालं. हा चेंडू कमी गतीने डिलिव्हर केला. आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट अगोदर फिरली आणि बॉल मात्र तदनंतर डिलिव्हर्ड झाला. चांगला चेंडू विरू बाबरेचा आपल्याला पाहायला मिळाला. माहुल कोळीवाडा संघानं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फाईट दिली भाटाळी संघाच्या विरोधामध्ये. एक चांगली नेट टू नेट फाईट पाहायला मिळाली. हा यॉर्कर डायरेक्ट हिट दिलाय. गरज होती का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये विचारला जाईल आणि रनआउट स्वरूपामध्ये मोठी विकेट जाते. KTJN बॉईज वर्सोवा संघाची कॅप्टन समाधान
आहेरकर मात्र स्वस्तामध्ये बाद होतोय, स्वतःवरती निराश आहे. धाव घेण्याचा त्यानं प्रयत्न केला, परंतु यष्टीरक्षकाचा अचूक असा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला नॉन स्ट्रायकिंग एंडला, आणि त्याच्यामुळेच परत यावं लागलं ते समाधान आहेरकरला. तिसरा धक्का बसलाय वर्सोवा संघाला. संघाची धावसंख्या आहे ती 27, आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना न्यू बॅटर आकाश मैदानामध्ये दाखल होतोय. आकाश धातकर हा न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. आकाश धातकर आणि अज्ञेश ही जोड, अर्चित ही जोडी मैदानामध्ये. अर्चित चांदी आणि आकाश धातकर या दोन्ही बॅटरला आता चांगलं खेळावं लागेल. विरू बाबरे कम्मालीची गोलंदाजी करतोय. जितकं मोठं या खेळाडूचं नाव आहे तितकी मोठी कामगिरी दुसऱ्या षटकामध्ये त्याची पाहायला मिळतीये. 1 धावसंख्येचं षटक आतापर्यंत त्यांना हाताळलंय. चेंडू पायावरती आदळला, ऑप्शनच्या बाहेर बॅटल शफल झाला होता. थ्रो थोडासा प्रॉपर आला नाहीये, परंतु चांगलं बॅकअप त्या ठिकाणी दिलं जातंय. हे खरं ताळमेळ आहे. मैदानामध्ये असताना खेळाडूंमध्ये कम्युनिकेशन, खेळाडूंमध्ये समन्वय, खेळाडूंमध्ये संवाद असणं फार गरजेचं आहे. तो चांगला संवाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सातपाटी संघाच्या सगळ्या खेळाडूंमध्ये. 28 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. चांगली बॉलिंग विरू बाबरेची, खोदून काढला यॉर्कर, सन्मान फक्त दिलाय. चांगली बॉलिंग, शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. शेवटच्या या दुसऱ्या ओव्हरमध्ये विरूनं चांगला कमबॅक केलाय. 2 ओव्हर नंतर चांगली धावसंख्या स्कोरबोर्ड वरती होती, परंतु या ओव्हरमध्ये वीरेंद्रचं, विरू बाबरेचं चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. समोरच्या रिजन मध्ये खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक आहे, सोप्पा झेल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपला जातोय, आणि या वेळेला बॅटर अर्चित चांदी देखील बाद होतोय. जास्त वेळ विकेट वरती थांबू शकला नाहीये अर्चित, आणि हा चौथा मोठा धक्का बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या KTJN बॉईज वर्सोवा संघाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 29 धावा धावफलकावरती आहेत, आणि 4 बॅट्समन आतापर्यंत बाद झालेत. दिशांत मात्रे, फार चांगलं क्षेत्ररक्षण दिशांचं आपल्याला पाहायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला. आज फिल्डिंगचं स्टँडर्ड, आज सकाळच्या पहिल्या मॅच पासून फार चांगली फिल्डिंग आपल्याला प्रत्येक संघाची पाहायला मिळाली. आज प्रामुख्यानं नवी मुंबई, मुंबई, पालघर, ठाणे, भिवंडी परिसरातील संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आज 2 मॅचेस फार चांगल्या पाहायला मिळाल्या. पहिली मॅच धारावे आणि वडवलीमध्ये अगदी शेवटच्या बॉलपर्यंत आपण पाहिली, आणि तदनंतर या अगोदर जो माहुळ, कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये भाटाळे संघ सामना झाला तो देखील शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. 2 चांगल्या मॅचेस आज पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर नानकर संघानं जो 73 धावांचा पाठलाग केला तो देखील चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आज चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना ए पूलच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळाले. मिलन न्यू बॅटर मैदानामध्ये आहे, जो नॉन स्ट्राईक वरती उभा असेल. स्ट्राईक वरती आहे तो आकाश. आकाश एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून या KTJN बॉईज संघाकडून नेहमीच ओळखला जातो. त्याच्यावरती आता मोठी जबाबदारी आहे, आणि दिशांत मात्रेच्या हातामध्ये टेप बॉल देण्यात आलाय. दिशांतचा पहिलाच बॉल, या वेळेला हॅमर पाहायला मिळाला आकाशचा. आकाशचा हातोडा बॉल वरती मारलीये चपराक, आणि कव्हरच्या बाहेर लांब लचक षटकार पाहायला मिळाला. आकाशमध्ये असलेली गुणवत्ता, आकाशमध्ये असलेलं पोटेन्शियल, आणि आकाशच्या मनगटामध्ये असलेली ताकद आपल्याला या फटक्यानं पाहायला मिळाली. काय कम्मालीचा स्ट्रोक मारला, आणि बॉल देखील हवेमध्ये फार चांगला सफर, हवाई सफर करताना पाहायला मिळाला. एक चांगला फटका, हवाई हल्ला, गगनभेदी फटका मैदानाच्या आतमध्ये. आकाश धातकरच्या बॅटमधून एकूण धावसंख्या होतीये 35, 35 फॉर दी 4. 4 बॅटर बाद झालेले आहेत, आणि 35 धावा धावफलकावरती. टेप बॉलचं हे षटक आहे. दिशांत मात्रे याच्या हातामध्ये हे षटक दिलं गेलंय, आणि दिशांत देखील टेप बॉल वरती खेळण्याचा चांगला अनुभव आहे या खेळाडूला, आणि त्यांच्या कॅप्टननं त्याच्या कॅप्टन बाईट मध्ये या गोष्टीचा जरूर उल्लेख केला होता.
टप्पा पडल्यानंतर बाहेर थोडासा अँगल होणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची आणखीन एक धाव स्कोरबोर्ड वरती येते. या इनिंग मधला हा पहिला वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत खूप चांगलं गोलंदाजीवरती कंट्रोल, नियंत्रण पाहायला मिळालं होतं, परंतु आता मात्र पहिला वाईड बॉल दिशान मात्रेच्या माध्यमातून. चांगला बॉल, अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा स्लोअर वन, ऑफ कटर ज्याला आपण म्हणतो ना, तो ऑफ कटर पाहायला मिळाला. आणि बॅटर देखील या फटक्या बॉलसाठी प्रिपेअर नव्हता, त्यालाही समजलं नाहीये आणि हा पूर्णपणे त्यानं डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू, अशा प्रकारचे चेंडू खऱ्या अर्थानं अपेक्षित आहेत या गोलंदाजाकडून. समोर आकाश सारखा एक घातक बॅटर आहे आणि त्याचा षटकार, संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेला एक लांब लचक षटकार सगळ्यांना मंत्रमुग्ध करून ठेवणारा होता. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. पंच वाईड बॉल दाखवत असताना संजय सावंत सर आणि एक्स्ट्राची आणखीन एक धाव येते. 37 रन स्कोरबोर्ड वरती. 2 बॉलमध्ये दिशांतनं 8 दिल्या. टेप बॉल ओव्हर आहे. 5 ओव्हरची ज्या वेळेला या मैदानावरती मॅच असेल ना, तेव्हा टेप बॉल आहे. 4 ओव्हरसाठी टेप बॉल वापरला जात नाही. या वेळेला पुलचा फटका पाठीमागच्या बाजूला, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि मगाशीच म्हटलं होतं, मोठे फटके मारण्यासाठी हा बॅटर ओळखला जातो. एक हार्ड हिटर म्हणून याची ओळख आहे, आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि ती ओळख या वेळेला दाखवत असताना एक चांगला स्ट्रोक, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला बॉल कनेक्ट करत असताना डोळे पूर्णपणे या बॅटरनं मिटले, परंतु स्वतःच्या मनगडावरती त्याचा विश्वास आहे, स्वतःवरती त्याचा कॉन्फिडन्स आहे आणि तो दाखवला या फटक्यानं. लगातार 2 षटकार आलेले आहेत या ओव्हरमध्ये आणि या 2 षटकारानं एकूण धावसंख्या होतीये 43. हा देखील एक हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मोठ्या धावसंख्येचा सामना पुनश्च एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल यात मात्र शंका नाहीये. दिशांत मात्रेला विचार करण्यास भाग पाडलंय आकाश धातकरनं. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. नवीन चेंडूची मागणी खरं तर या ठिकाणी करण्यात आली आहे. दोन्ही बॅटर बॉलच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. टेप बॉल त्या ठिकाणी चेक केला जाईल. एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला बॉलला उडलं. प्रेक्षकांची मोठ्या संख्येनं गर्दी आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाली. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ही मॅच घर बसल्या एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. संध्याकाळचं सत्र आहे, आणखी 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. चौदा धावा 3 बॉलमध्ये आलेल्या आहेत दिशांत मात्रेच्या. ही विचार करण्यास भाग पाडणारी गोष्ट आहे ती सातपाटी संघासाठी. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय, घोटी नेम टिपता आला नाहीये आणि एकही धाव या चेंडूवरती येत नाहीये. हे कमबॅक आहे, हे फार महत्वाचं होतं. मोठे फटके येत असताना बॅटरला थोडंसं स्लो करणं, त्याला थांबवणं गरजेचं होतं. आणि 2 चेंडू अजूनही या ओव्हरमधील शिल्लक आहेत. 43 चौथी ओव्हर प्रोग्रेसमध्ये असताना 43 धावा स्कोरबोर्ड वरती. हा फटका फसलाय. बॅक टू द बॉलर, गोल्डन विकेट ऑफ द मॅच. बिग बॅट्समन बॅक टू द पॅव्हेलियन. आकाश धातकर बाद होतोय आणि ही आनंदाची बाब आहे फिल्डिंग करणाऱ्या सातपाटी संघासाठी. कारण जो गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरत होता, जो गोलंदाजांना त्यांचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत होता, त्या बॅटरला आता बाहेर पाठवलंय. मोठी विकेट मिळाली आहे आणि आनंदाचं वातावरण निश्चित रूपानं ही कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशनच्या रूपानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. दिशांतनं त्याच्यावरती कामगिरी जी होती ती आता चोखपणे पार पाडली आहे. त्यानं आकाशला बाद केलंय आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आशिष दाखल होत असताना लेफ्ट हँडेड बॅटर आशिष मैदानामध्ये आलाय. मिलन आणि आशिष हे दोन्ही न्यू बॅटर मैदानामध्ये आहेत. दिशांत चांगला कमबॅक करतोय आणि 43 धावा स्कोरबोर्ड वरती. संध्याकाळच्या सत्रामध्ये 55-60 धावा चेस करणं देखील डिफिकल्ट असतं. दुपारच्या सत्रामध्ये आपण 70-80 धावा चेस होताना पाहतो, पण संध्याकाळी थोडीशी वेगळी परिस्थिती असते.
लेफ्ट हँडेड राईट हँडेडचं कॉम्बिनेशन, थोडीशी लाईन मात्र गमावली जाते दिशांकडून. हा तिसरा वाईड बॉल या ओव्हरमध्ये दिशांकडून टाकला जातोय आणि एकूण धावसंख्या होतीये 44. फिल्डिंग फार चांगली आहे, डीप पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन, लॉंग मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा बाहेर टाकलेला बॉल, 1+1 अशा 2 धावा मिळतात. शेवटचा चेंडू आहे 46 धावा. नवी मुंबई विरोधामध्ये पालघर, सातपाटी त्यांच्या विरोधामध्ये वर्सोवा. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जातीये. बाहेरची एज लागली, बॉल पाठीमागे फ्लाय देखील झाला होता, परंतु विकेट किपरच्या थोडासा पुढे पडला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या 4 ओव्हर नंतर 46 धावा. 11:50च्या सरासरीनं 46 धावा आलेल्या आहेत आणि शेवटचं षटक आता कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे. सुमित, प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय, आम्ही रिक्वेस्ट करतोय आपल्याला, कारण आपल्याला आणखी 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत आणि लवकर फिल्डिंग प्लेस करा सुमित, कारण जितका उशीर होईल तितका कमी षटकांचे सामने पुढे खेळावे लागतील आपल्यालाच. 4 ओव्हर नंतर 46 स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे आणि ज्यामध्ये नेहमीच मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करतात बॅटर, परंतु त्यांना रोखण्यासाठी अंश पाटील गोलंदाजीला आलाय. एक युवा गोलंदाज आहे अंश पाटील, शेवटचं षटक त्याच्या बाट्याला आलंय. 46. यानंतर या मॅच मध्ये जिंकणारा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये माहुल कोळीवाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज 2 सामने जिंकलेले आहेत जय मल्हार धारावे संघानं आणि एक क्वार्टर फायनल देखील आज पाहायला मिळेल आपल्याला. धारावे वर्सेस या खालच्या 4 संघांमधून जिंकणारा संघ यांच्यामध्ये क्वार्टर फायनल देखील आज आपण अनुभवणार आहोत. या वेळेला स्क्वेअर कट केलाय, नजाकत दाखवली आहे, सौंदर्य दाखवलंय, फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन द चेस बॅकफुट वरून खेचलं, बरीच मोठी गॅप होती. लेदर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके आपण सर्रासपणे पाहत असतो आणि त्याच पद्धतीचा फटका आणि या चौकारानं 50 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. KTJN बॉईज वर्सोवा संघाच्या. वर्सोवा वेसावकर म्हणून आपण बऱ्याचदा त्यांचा उल्लेख करत असतो. अंधेरी परिसरामध्ये असलेला वर्सोवा कोळीवाडा आणि तेथील सगळे हे आपले खेळाडू एकत्र आले, KTJN बॉईज या नावानं संघ बनवला आणि आज पहिल्यांदा पनवेल नगरीमध्ये, रायगड नगरीमध्ये ते खेळण्यासाठी आलेत. अगदी वेळेवरती त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूला 125 किलोमीटरचा प्रवास करून सातपाटी संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. दोन्ही मोठे संघ आहेत, लांबचे संघ आहेत आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आज या सामन्यामध्ये निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळणार. अंश पाटील, चांगला ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग करत असताना कमिटमेंट देतोय, क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवतोय आणि 2 धावा वाचवण्याचं काम करतोय. जितका चांगला स्ट्रोक होता ना तितकी चांगली फिल्डिंग देखील आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळाली. सुमित म्हात्रे एक चांगला कॅप्टन आहे, शांत संयमी स्वभावाचा हा खेळाडू आहे. सगळ्यांना सोबत घेऊन तो नेहमीच चालत असतो आणि त्याचं चांगली कॅप्टन्सी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 52 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगला बॉल पाहायला मिळाला अंश पाटीलचा. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आशिष 6 वरती खेळतोय. डावखुरे हाताचा बॅटर नेहमी घातक ओळखले जातात, घातक म्हणून समजले जातात, परंतु अंशला आता मात्र थोडंसं थांबवलंय, आशिषला थांबवलंय ते अंशनं. खोलवर टप्प्याचा बॉल, मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फार लांबून हा क्षेत्ररक्षकाला बॉलला कव्हर करण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण पुनश्च एकदा पाहायला मिळते सातपाडी संघाकडून आणि एकच जाऊ. मिलन
मिलन खरं तर हा देखील एक मोठ्या फटक्या मारण्यासाठी ओळखला जाणारा बॅटर आहे, परंतु मिलनला जास्त स्ट्राईक आज मिळाली नाही आहे या सामन्यामध्ये. एकच चेंडू त्याच्या वाट्याला आलाय आणि आता बघायचंय मिलनकडून मोठे फटके पाहायला मिळणार का, की अंशी अशीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेला फुलटॉस बॉलला मारलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या वर्सोवा संघाला आणि हा 6वा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या वर्सोवा संघाचा. मिलन शून्यावरती बाद होतोय. नवीन बॅटर आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये येईल आणि धावसंख्या आहे ती 53. विकास आलाय चांगला झेल. भावेश सुर्वे याच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला गेला. भावेश विकास धातकर आता बॅटिंगसाठी आलाय. एक आकाश धातकर आपण पाहिला, आता विकास धातकर त्याचाच भाऊ मैदानामध्ये आलाय. 53 आहे धावा. अंश पाटील एक यंग बॉलर आहे, यंग सेन्सेशन, चांगली बॉलिंग करत असताना या वेळेला आजच्या संध्याकाळच्या सत्रातला सगळ्यात लांब षटकार आलाय तो बॅटर विकास धातकरच्या बॅट मधून. धातकर बंधूंनी धुमाकूळ घातला. आज दोन्ही धातकर बंधूंच्या बॅट मधून आपल्याला 3 षटकार पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती शेवट मात्र गोड केलाय वर्सोवा संघासाठी. या षटकाराने एकूण धावसंख्या झाली आहे 59 आणि 60चं टार्गेट सेट करण्यात आलंय. 60 धावांचा टार्गेट आहे आणि मी विनंती करेन वर्सोवा बॉईज आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा, कारण 2 मॅचेस आणखीन कव्हर करायचे आहेत. समाधान आपल्याला विनंती आहे की लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हा. 7 पाटी संघ मी विनंती करेन, सुमित मात्रे विनंती करेन की लवकर बाहेर या आपण.
चिराग आणि भावेश सुर्वे बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि टार्गेट जे आहे ते 54चं आहे. 59-60चं टार्गेट आहे. 59 धावा झालेल्या आहेत. 60चं टार्गेट आहे. 12चा आस्किंग रेट आहे. हॅलो 60 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चिराग आणि भावेश सलामीची जोडी आपण पाहतोय. 7 पाटी टीम कडून. हो पहिलाच बॉल सुंदर ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कबचं क्षेत्ररक्षक वेगानं समाधान त्या ठिकाणी पोहोचलाय. सिंगल येते. एकेरी धाव खातं उघडलं जाते. एक या धावेनं 7 पाटी पालघर जिल्ह्यामधील संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला KTJN बॉईज वर्सोवा मुंबई परिसरामधील संघ आहे. पगाशी चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. मुंबई विभागामधून आलेला बाहुल कोळीवाडा संघानं मात्र तो सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. इकडे 60 करायचे आहेत. 12ची सरासरी आहे मॅच मध्ये. अतिचा बॉल प्लेड ऑन झालाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय 7 पाटीला. भावेश सुर्वे खातही उघडू दिलं नाहीये. खर तर या फलंदाजाला दुर्दैवीरित्या तो मात्र इकडे बाद झालाय. इनसाइड एज पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून. चेंडू आतली कड लागली आणि बॉल खाली राहिला. सरळ स्टंपवर जाऊन आदळला. सलामीवीर गारद होत असताना पहिला धक्का बसलाय. थोडस दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉलच्या रेषेमध्ये गेला असता तर कदाचित रस मिळाल्या असत्या. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पहिला धक्का बसलाय. एक या धावसंख्येवर. एक वर एक. गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल आतिश. एज लागली होती इकडे मात्र यष्टी रक्षकाच्या हातामधून निसटला. डॉट बॉल. दैव बलवत्तर.
इकडे सुद्धा एज लागली होती. पाहूया फर्स्ट स्लीप मध्ये फ्लाइंग स्लीप कडे उडालेला हा झेल भन्नाट टिपलाय त्या ठिकाणी. आणखीन एक धक्का बसेल. एक झेल बेस्टाच्या पाठीमागे सुटला होता विकेट किपर कडून, परंतु इकडे मात्र चांगला झेल फिनिश होत असताना खराब सुरुवात झाली सात पाटीची. एक चौकार जरूर आला, परंतु चला फर्स्ट एड असेल तर घेऊन जा प्लीज. झेल पहा, कमाल झेल होता. पुढे झेपावत खरं तर डाईव्ह लगावत हा झेल पकडलाय. आणि ही कमिटमेंट आहे खरं तर. हे असं ग्रामीण क्रिकेट, गावासाठी काहीही करण्याची तयारी, ती मानसिकता मात्र खेळाडूंची आपल्याला नेहमीच मैदानावर पाहायला मिळते. सेकंड विकेट डाऊन फॉर सात पाटी. 5 वर 2. हा दुसरा धक्का बसलाय 5 या धावसंख्येवर. सातपाटी टीमला 60 धावा करायच्या आहेत. आज एकदा 73 धावा चेस झाल्या होत्या. बघाशी 73चा सामना टाय सुद्धा झाला. 70+ धावा आज झाल्यात दुसऱ्या सत्रामध्ये. इकडे 60 करायच्या आहेत, परंतु सुरुवात खराब झाली. आघाडीचे फलंदाज बाद झालेत. भावेश लवकर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ आता मात्र वीरू परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. नवीन बॅटर येतोय दिशांत मात्रे. अतिष्का पाटील चांगली बॉलिंग केली. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 5च धावा देताना 2 प्रमुख फलंदाज बाद केलेत. शेवटचा चेंडू आहे, थोडं स्पीडअप करत राहा. थोडी घाई करा बरसवा. पहिला चेंडू फेस करत होता. यावेळेस मात्र स्विचिटचा वापर करण्यात आला होता. दिशांत मात्रेकडून डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सातपाटी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 5. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती आहे. रेडी ठेवा, 2 गोलंदाज रेडी ठेवा आपले, कारण आज वेळ नाही आपल्याकडे. जास्त उशीर झाला आज सामन्याला. सुजल येतोय. दुसरं षटक घेऊन सुजल. सुजल लडगे येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. संपूर्ण जबाबदारी सध्याच्या घडीला आपण बघितली तर चिराग आणि दिशांत या जोडीवर असेल, कारण झटपट बाद झालेत भावेश वीरू. चला थोडं स्पीडअप करत राहा. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य हळूहळू अस्ताकडे चाललाय. लवकर काळोख पडतो. सध्या दिवस छोटा आहे. सोंग फार आहेत. फुल टॉस होता. ऑन साइडला स्विंग केला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्प्यानिशी बॉल फरार. 4 धावांनी करता येतोय हा खणखणीत चौकार. 2 विकेट्स गेल्या होत्या. दबाव होता, तो दबाव दूर करणारा मात्र हा फटका आलाय चिरागच्या बॅट मधून. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड. सुंदर ड्राईव्ह आहे. समोर अगदी मिड ऑफला थांबवलाय. ओ नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो होता. डेंजर एंडला धावत होता. इकडे मात्र बाल बचावलाय.
रणनीती चांगली होती, दूर होता फलंदाज, परंतु प्रॉपर कनेक्ट होऊन कलेक्शन झालं असतं तर कदाचित इकडे धोका होता. हा पहा कलेक्शनच झालेलं नाही आणि त्याचमुळे इकडे मात्र रनआउट होता राहिला. थ्रो सुद्धा परफेक्ट होता, त्यामुळं क्षेत्ररक्षकाला दोष देऊन जमणारच नाही याच्यामध्ये. 10 धावा धाव फलकावर. संधी होती इकडे वर्सोवासाठी. 2 चेंडू संपले दुसऱ्या षटकामधील. 60 धावांचं लक्ष्य. 30 चेंडू आणि 60 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. स्कोरिंग ग्राउंड आहे, परंतु सुरुवातीला 2 धक्के बसलेत आणि त्याच्यामुळे धक्क्यामधून सावरावं लागेल. गोलंदाजी पार्कवर सज्ज पुन्हा एकदा सूरज लडगे. सुजल. ओ यावेळेस मात्र उंच गेला जास्त हा स्ट्रोक. जज करतात फॉलो थ्रू मध्ये आणि फलंदाज होईल बाद. विकेट डाऊन. तिसरा झटका 10 या धावसंख्येवर. यावेळेस सुद्धा बॉल हवेमध्ये आहे. कबसला संधी आहे. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. 60चं टार्गेट आहे, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी होते सुरुवातीला अतिश आणि आता मात्र सुजल सुरुवातीचे आघाडीचे प्रमुख फलंदाज बाद केलेत आणि त्याचमुळे दडपण वाढले ते 7 पाटी संघावर. एका पाठोपाठ एक हादरे दिले जातात सध्याच्या घडीला. 10 धावसंख्या असताना आणखीन एक फलंदाज मात्र गमावलाय. हा 4था हादरा आहे 7 पाटीसाठी. खेळपट्टीवर स्थिरावण्यास कोणीही तयार नाहीये. मोठ्या स्ट्रोक साठी जरूर जातात, परंतु सध्याच्या घडीला भागीदारी होणं फार गरजेचं आहे. हा सुद्धा स्ट्रोकचा आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, मिसक्यूट झाला. फटका कवचला. एक सोपा झेल दिलाय आणि अशा स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना चिराग एका बाजूला जरूर उभा आहे, परंतु त्याला साथ मात्र मिळत नाहीये. नवीन फलंदाज करण गेलाय 6व्या क्रमांकावर. थोडीशी चर्चा दोघांमध्ये होत असताना भागीदारी करावी लागेल, कारण या स्कोरिंग ग्राउंड आहे. या मैदानावर कितीही धावा होतात. काल 1 ओव्हरमध्ये 26 धावांची गरज असताना सुद्धा धावा झाल्या त्या मैदानावर. अरविंद राणानं काल बॅटिंग केली होती. एका षटकामध्ये 26. याच स्पर्धेमध्ये 5 बॉलमध्ये 35 धावा झाल्यात. याच स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 45 धावा झाल्यात. हे रेकॉर्ड्स आहेत किंजल ट्रॉफीचे. आणि म्हणूनच या मैदानावर या स्पर्धेमध्ये काहीही घडतं, फक्त पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा पाहिजे. मिड ऑफला थांबवला. थ्रो इकडे मात्र थोडासा वाईड गेला आणि रन मात्र कंप्लीट झाले. सिंगल. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 4 गडी बाद 11 धावा.
11 वर 4 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला. कठीण परिस्थिती आहे. कठीण परिस्थितीमधून मार्ग काढावा लागेल. चेंज ऑफ पेस होता. व्हेरिएशन्स पाहायला मिळाले होते इकडे. पहिलाच बॉल टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. मिडॉच्या दिशेमध्ये एक सिंगल. स्कोर मूव्स टू 12 नाऊ. 12 धावा धावफलकावर. अतिश कडून हे तिसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं फक्त 5च धावा दिल्या होत्या. 2 विकेट मिळवल्या होत्या. आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करेल. स्पीडअप करत राहा फक्त टीम वर्सोवा. कारण आज वेळेपेक्षा फारच उशिरानं धावतोय आपण. खोलात टाकला होता. फुल लेंथ होता. ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेट झोन कडे एकाच ट्रॅकवर दोघेही. आणि आता मात्र विकाला मात्र बाद व्हावं लागेल. हा 5वा धक्का आहे. टीम सातपाटी संघ अर्धा संघ गारज झालाय. अर्धी सेना वापस फिरले रणांगणामधून. 12 या धावसंख्येवर 13 या धावसंख्येवर मात्र धक्का क्रमांक 5. निम्मा संघ गारज झालाय. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. इथून मात्र गॅप शोधले. पॉइंटला बीट करत बॉल चालला डीप पॉइंट बॉडीलाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता करता हा येतोय चौकार. बॉल मध्ये अजूनही 43 धावांची गरज आहे. चान्स आहे. इथून सुद्धा ही मॅच भरू शकते आणि मग करावं लागेल. चिराग आहे. सुमित मात्रे आलाय. पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. अतिश का पाटील. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. सिंगल मिळेल. मोठे स्ट्रोक्स बिलकुल खेळू दिलेले नाहीयेत. खास करून बाउंड्री जरूर आल्या परंतु षटकारासाठी चेंडूच मिळालेला नाहीये. त्याचमुळे कमी धावा पाहायला मिळतात. 18 वर 5 14 बॉल 42 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 42 रिक्वायर्ड. चिराग यावेळेस मात्र समोर खेचलाय परंतु वाईड लॉंग ऑनला चिरागचा हा जेल टिपलाय. आणि आता जवळ उरल्या सुरल्या अशा संपुष्टात येतात की काय अशी चिन्ह निर्माण झालेत सातपाटी टीम साठी. आणखीन एक मोहरा गमावलाय. 18 या धावसंख्येवर हा 6वा धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथम बोरे. 6 गडी गमावलेत सातपाटी टीमनं. अतिशनं बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. 17 धावांचं योगदान दिलं होतं. आता गोलंदाजी मधून सुद्धा आपल्या गोलंदाजीतली धार आतापर्यंत 3 विकेट मिळवल्यात. अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस यॉर्क. आणि इथे मात्र तिसरं षटक समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर हा वाईड यॉर्कर होता. परफेक्ट पडलाय. चान्सच नव्हतं चॉप करण्याशिवाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 6 गडी बाद 18 धावा. 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. चला चौथ्या षटकाला सुरुवात करूया आपण.
ओ यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्ट झालाय, बॉलला पाठवलंय ते मिड विकेटच्या वरतून. मच नीडेड सिक्सर. सात पाटी टीम साठी मात्र हा षटकार थोडासा आत्मविश्वास वाढवेल. धावसंख्या मात्र पुढे सरकेल. टेप बॉलचा वापर केला गेला या ओव्हरसाठी आणि पहिलाच बॉलवर मात्र षटकार पडलाय. टेप बॉल पाहू शकता आपण. 24 जावा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. डॉट बॉल षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळते. ते गोलंदाज अज्ञेश. हो यावेळेस मात्र शरीर भेदी गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगाला चेंडू आला होता, सरळ शरीराचा भेद घेतला गेला. एकच धाव येईल. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. पंचवीस धावा धावफलकावर. 9 बॉल मध्ये 35 धावा. मोठे स्ट्रोक्स. एकमेव षटकार पाहायला मिळाला होता आतापर्यंत या इनिंग मध्ये. 2 चौकार आपण पाहिले. 3 मोठे स्ट्रोक्स आलेत. क्लीन बोल्ड. दांडी गुल केले अध्यक्षना. फलंदाज बाद होईल. खाते उघडू दिलं नाहीये प्रथम मोरेला. 0 धावसंख्येवर मात्र दाखवलाय त्याला तंबूचा रस्ता. 25 वर 7वा धक्का. चांगला चेंडू. यामुळे थोडासा आतमध्ये येणार आपण पाहिला चेंडू. लेग बायचा इशारा मात्र आलाय पंचांचा. हा सुद्धा चेंडू आपण पाहिला तर काही गती आपण जर बघितली ना अज्ञेशी, ते कमी जास्त प्रमाणामध्ये गतीचा अंदाजच येत नाही. आणि त्याचमुळे बीट झालेत. वारंवार शरीराला चेंडू लागतोय. इकडे 4थं षटक समाप्त झालं आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 7 गडी बाद 27 धावा. 6 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. हा सामना मात्र निसटलाय 7 पाटीच्या हातामधून. 33 धावा या स्पर्धेमध्ये जरूर यापूर्वी हे घडलेलं आहे, परंतु अशा चमत्कार फार कमी वेळा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्याचमुळे सुरुवातीपासून जे आक्रमण होणं गरजेचं होतं, खास करून आघाडीच्या फलंदाजांनी पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या धावा जमवायला हव्या होत्या त्या जमवल्या गेल्या नाही. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या होत्या.
पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं डॉट बॉल विकेट आणि आता मात्र येतोय चौकार. पराभवाचं अंतर फक्त कमी केलं जाईल. मॅच मध्ये सातपाटीसाठी फारसं काही राहिलेलं नाहीये. 23 धावा अजूनही दूर आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अशक्यप्रास आव्हान. KTJN बॉईज वर्सोवा टीम विजयाकडे वाटचाल करत असताना सद्यस्थितीमध्ये माहुल कोळीवाडा सुपर ओव्हर मध्ये आज जिंकलाय. त्यांच्या बरोबर मात्र हा संघ खेळेल. विजय होईल तो. ओ यावेळेस फटका चांगला आहे. थोडस उशिरानं फटाके फुटले. दिवाळी नंतरचे फटाके मात्र हे पाहायला मिळतात. सातपाटी टीम कडून हा येतो षटकार. इथे मात्र विकेटचं पतन आणि अशा पद्धतीनं मोठ्या फरकानं खरं तर या मॅच मध्ये KTJN बॉईज वर्सोवानं हा सामना जिंकलाय. वेल प्लेड बॉईज. KTJN अभिनंदन. आणि सातपाटी टीम हार्ड लक मित्र म्हणेन. खरं तर बॉलिंग चांगली झाली होती. सातपाटी 60 पर्यंत रोखलं होतं, परंतु फलंदाजांना मात्र अपेक्षेनुसार मात्र कार्य करता आलं नाहीये. 59 वर थांबवला होता स्कोर कार्ड, परंतु 60 धावांचं हे लक्ष्य खरं तर या मैदानावर सोपं वाटतं, परंतु ते आज पूर्ण करता आलं नाहीये. सातपाटीला थांबवलं गेलं 43 वरच आणि हा सामना मात्र 16 धावांनी जिंकला. आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे, परंतु नेक्स्ट मॅच